इनडोर चालू झालेल्या आउटडोरला पण बघा, आउटडोरला पण इथं किती 220 व्होल्टेज आलेलं असतं. हे बघा आता ह्याच्यामध्ये बघा, हे दिसते 3 वायर आहेत, फेज, न्यूट्रल आणि तिसरी वायर कुठले, सिग्नलची वायर आहे. तर जसं आता आउटडोर चालू झालेला आहे का, अजून नाही चालू झालेला, तरी पण बघा याचा 220 व्होल्टेज आलेला आहे. हे बघा आता जसं इनडोर चालू झालंय बरोबर, आउटडोर नाही चालू झालेलं, पण आउटडोर चालू झालं नाही तरी पण काय झालं, इथं आउटडोर साठी किती सप्लाय आहे, 220 व्होल्टेज आलाय. म्हणजे काय, जसं आपण इनडोर चालू करतात तसं आउटडोरला पण 220 सप्लाय आलेला असते बरोबर. पण हे आउटडोर लगेच चालू होणार आहे का, नाही. आउटडोर कधी चालू होणार आहे, 3 मिनिटांनंतर. आता हे सिग्नल वायर आहे बघा, हे दिसते पिवळ्या कलरची तिसरी सिग्नल वायर. हे सिग्नल वायर पहिला सगळे ह्या पीसीबी कडून सगळे चेकअप करणार की ह्याच्यामधले जे सेन्सर आहे किंवा कॉम्प्रेसर आहे किंवा ह्याचा इलेक्ट्रिकल दुसरे पार्ट आहेत हे सगळे चेक होणार. तसंच जे इंडोरचे पीसीबी आहे, इंडोरचे पीसीबी काय करणार, आतले जे इलेक्ट्रिक सेन्सर आहेत, इलेक्ट्रिक पार्ट आहेत ते चेकिंग होणार. त्याची चेकिंग झाल्यानंतर हे जे सिग्नल वायर आहे, सिग्नल वायर काय करणार, सगळं चेकअप झाल्यानंतर एकमेकाला सिग्नल देणार. सगळे चेकअप झाल्यानंतर सिग्नल मिळाल्यानंतर तरच काय होणार, 3 मिनिटांनंतर हे आउटडोर चालू होणार. ठीक आहे, जरी इथं 220 व्होल्टेज आलेला असेल तरी हे पीसीबी हा जो आउटडोर आहे, आउटडोरचा जो फॅन मोटर कॉम्प्रेसर किती वेळानं चालू होणार, 3 मिनिटांनंतरच चालू होणार. ठीक आहे. आता जर समजा कधी कधी काय असे प्रॉब्लेम येतात, याच्या डिस्प्लेवरती एरर कोड येत नाही, एरर कोड येत नाही किंवा इथं लाईट ब्लिंकिंग पण करत नाही, मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची इंडोरची पीसीबी खराब आहे का आउटडोरचे पीसीबी खराब आहे हे चेक करावं लागतं. आता इंडोरचे पीसीबी किंवा आउटडोरचे पीसीबी चेक करण्यासाठी या मीटरला काय करावं लागेल, आपल्याला डीसी व्होल्टेज वरती सेट करावं लागेल. ठीक आहे, डीसी व्होल्टेज वरती सेट केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये डीसी व्होल्टेज कशाचा चेक करायचा आहे, ह्याचे जे न्यूट्रल वायर आहे, जे न्यूट्रल वायर आणि जे सिग्नल वायर आहे यस लिहिलेलं आहे किंवा कम्युनिकेशनची वायर, ह्याच्यामध्ये आपल्याला डीसी व्होल्टेज चेक करायचं आहे. आता बघा ह्याच्यामध्ये जर समजा ह्याच्यामध्ये जर डीसी व्होल्टेज जर फ्लक्च्युएशन होते बघा, हे दिसतंय काय होते, 9, 15, 17, 10, म्हणजे काय व्हायला लागले, डीसी व्होल्टेज काय होते, कमी जास्त होते, फ्लक्च्युएट होते. असं जर असेल तर काय दोन्ही पीसीबी ओके असतात, त्याच्यामध्ये त्यावेळेस पीसीबी मध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो का, नाही. जर समजा ह्याच्यामध्ये डीसी व्होल्टेज चेक केला असता, जर समजा ह्याच्यामध्ये डीसी व्होल्टेज तुम्हाला फिक्स दाखवला असतं, फिक्स म्हणजे किती बघा, आता जसं 12 फिक्स दाखवावं लागलंय बरोबर, असं जर फिक्स डीसी व्होल्टेज दाखवत असेल त्यावेळेस हा आउटडोरचा पीसीबी फॉल्टी असू शकतो, म्हणजे प्रॉब्लेम असू शकतो, खराब असू शकतो. मग त्यावेळेस इंडोरचा पीसीबी कसा असणार आहे, चांगला असणार आहे, कारण की त्यावेळेस मग इंडोरचा पीसीबी इथं आउटडोर पीसीबी साठी सिग्नल पाठवत असतो, पण आउटडोरचा पीसीबी खराब असल्यामुळं तो सिग्नल ऍक्सेप्ट करत नाही. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतंय, आउटडोरचा पीसीबी इथं रिपेअरिंगला द्यावा लागतो, पाठवावा लागतो. ज्या वेळेस जर समजा मी इथं न्यूट्रल आणि सिग्नल वायरचा डीसी व्होल्टेज चेक केलाय, डीसी व्होल्टेज आता बघा न्यूट्रल आणि सिग्नल वायरचे डीसी व्होल्टेज 0-0 दाखवत असेल त्यावेळेस मग काय प्रॉब्लेम असते, त्यावेळेस इंडोरचा पीसीबी खराब असते, कारण की इंडोरचा पीसीबी काय करत असते, आउटडोरच्या पीसीबी साठी सिग्नल देत नसते. मग त्यामुळं सिग्नल न दिल्यामुळं हा चालू होईल का, नाही चालू होईल. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, जर इथं डीसी व्होल्टेज 0-0 दाखवत असेल तर काय इंडोरचा पीसीबी खराब असते, त्यावेळेस काय करावं लागेल, आपल्याला इंडोरचा पीसीबी रिपेअरिंग साठी द्यावं लागतं. ठीक आहे, समजलं याच्यामध्ये इंडोरचा पीसीबी खराब आहे का आउटडोरचा पीसीबी खराब आहे हे कसं चेक कराल.